We, the CSR wing of Bharat Forge Limited, walk on a pathway that our mentors have defined for us. We take inspiration from our CMD to make the world a better place. We are developing 100 villages through need-based solutions. Bharat Forge started working in corporate social responsibility area much before the CSR Act came into existence in 2013. Under the guidance of our chairman, Shri Babasaheb Kalyani, we started working in 2 villages first, then 5 villages. We also understood the kind of methodology we have to implement while working with the villages, and after 5, 10 and today we are working in 100 villages from 5 districts of Maharashtra. The prime indicator for village development lies in the apt supply of water. Hence, the vital acts of water harvesting are crucial. We at Bharat Forge honestly believed in one thing: when water comes to the village, magic happens. कोरेगाव तालुक्याचं शेवटच्या टोकाला असणारं डोंगराळ भागामधील हे अतिशय दुष्काळी टप्प्यातील गाव आहे. कोरडवाहू असणारं हे गाव, या गावाला पाण्याची खूप मोठी समस्या होती. आम्हाला असं समजलं की भारत फोर्ज ही पाण्यासाठी काम करणारी कंपनीच्या CSR फंडामधून निधी देते. आणि जवळजवळ 45 फुटानं या पाझर तलावाची खोदाई झाली आणि त्या खोदाई झाल्यामुळं गावात पाण्याचा पूर्णपणे तुटवडा संपला. एप्रिल महिन्यामध्ये तळ्याचं पाणी जवळजवळ 80-90% पाणी पाझर तलावामध्ये आहे. Constructions of bandharas play a very important role in the dry areas of the rural world. एकंबे गाव डोंगराच्या काठी आहे आणि त्यामुळं पाण्याचं दुर्भिक्ष या गावाला होतच. कंबे गावात जवळजवळ 4 मोठे बांधारे या भारत फोर्ज कंपनीच्या माध्यमातून बांधले गेले आहेत. आज ह्या भारत फोर्जच्या ह्या बंधाऱ्यामुळं पाण्याची पातळी वाढलेली आहे, विहिरीला पाणी लागलेलं आहे. त्यामुळे आमचं पाणी जास्त वेळ येऊ लागलं नळांना. या ठिकाणी कॅनलच्या वरचा जो भाग आहे तो पूर्णपणे आज जलमय झालेला आहे. Gaining access to water, there are some who dare to dream. एक अर्धा दिवस त्या पाण्यातच जायचं माझा, नंतर मग राहिलेला वेळ राहणार. आणि जून महिन्यापासून दिवाळीपर्यंत असं वळचणीला भांडी मांडायची आणि पाणी साठवायचं आणि ते पाणी धुण्याला, जनावरांनी, आंघोळीला असं वापरायचं. सांगता नाही माझं उर्दू भरून येते, असं मग त्रास काढलाय. पाण्याची परिस्थिती एवढी वाईट होती की एक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीजवळ एक हातपंप होता, तर त्या हातपंपावर आम्हाला नंबर लावून बसायला लागायचं पाण्यासाठी. की आज जर 10ला किंवा 11ला जर तिथे नंबर लावला सकाळी, तर तो रात्री 10ला किंवा 11लाच आम्हाला पाण्याचा नंबर यायचा. एवढी भयानक स्थिती होती पाण्यासाठीची या गावात. मग भारत फोर्ज या कंपनीच्या माध्यमातून आम्हाला हे पाण्याचं साधन भेटलं की पाण्याच्या टाक्या बांधून भेटल्या. त्याच्यामुळे आता आम्हाला कुठेही पाण्यासाठी भटकायची गरज लागत नाही. तर एक हे टाकी झाल्यापासून समाधान आहे मनाला. मी भरपूर पाणी भेटते. Thus, we are committed to uplift the communities by our village development model. Water initiatives lead to prosperity in livelihood. ज्या गावामध्ये तुळशीबाळशीच्या लग्नाला ऊस इतर गावावरून विकत आणत होतो आम्ही, त्याच गावामध्ये भारत फोर्ज कंपनीने या पाझर तलावाची खोदाई केल्यामुळं जवळपास 25,000 टन ऊसाचं उत्पादन या गावाला घेता आलेलं आहे. ज्या गावामध्ये शेतकरीच नव्हता की उदरनिर्वाहासाठी संपूर्ण गाव मुंबई पुण्याला कलर पेंटिंगमध्ये होतं, त्याच गावामध्ये 100% लोक शेती करायला लागली. आमच्या जयपूर गावचा जो तलावातील गाव उपसा झाला, त्याचा फायदा आम्हाला इतका गावकरी म्हणून झाला की तो पूर्ण तलाव पूर्ण क्षमतेने जेव्हा भरतो तर वर्षभर आम्हाला त्या पाण्याची खाली 40 हेक्टर शेती असणारे पूर्ण
ती भिजली जाते. तसंच माझ्यासारखे जे बाहेर पोरं होते शिक्षणासाठी असतील, कामानिमित्त असतील, ते पूर्ण गावाकडे येऊन पुढे शेतीकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून उतरले. त्यातून गाळ काढला. तो गाळ आम्ही आमच्या जी जमीन आहे बाबा, खडकळ जमीन आहे, त्या जमिनीत तो गाळ टाकला. तो गाळ टाकल्यानंतर तिथं सुपीकता तर तयार झालीच. जे पाणी नोव्हेंबरमध्ये संपत होतं ते पाणी आता आपल्याला मार्च एप्रिलपर्यंत उपयोगात गावत चालले. आता त्याच्यात पाणी साठायला लागल्यामुळे आम्ही आता तिथं बऱ्यापैकी बागायती शेती निर्माण केली आहे. थोडक्यात म्हणजे आपल्याला जास्त पैसे मिळत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावात थोडक्यात असं पैसे येण्याचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. त्याच्यानुसार आता माझ्याकडे 10 गायी आहेत आणि त्या गायींच्यासाठीचं जे आपण मक्याचं नियोजन केलेलं आहे, म्हणजे त्यातून चारा व्यवस्थापन केलं, मुरघास जर बनवला तर दिवसाला कमीत कमी 1 ते 2 हजार रुपये आपल्याला त्या दुधाच्या उत्पन्नातून मिळू शकतात. आपला शेतीपूरक व्यवसाय जसा दुग्धोत्पादन हा जर आपण केला तर 100% आपण त्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. अशी उत्पन्न घेतोय की जेणेकरून आमचा विचार हाच आहे की एक्सपोर्ट करता येईल आम्हाला. त्याकडेही आमचा दृष्टिकोन आहे. In any development program, we have to ensure clean, healthy and hygienic living conditions like paved roads and closed gutters. या रस्त्याला पूर्वी भरपूर खड्डे होते. खड्डे असल्यामुळे इथे पाणी साठत होते. पाणी साठत असल्यामुळे मच्छर होत होते. आरोग्याला हानिकारक होत होते इथल्या लोकांना. भारत फोर्सच्या मार्फत येथे फेवर ब्लॉक बसवल्यानंतर इथे स्वच्छता झाली. स्वच्छता झाल्यामुळे आजारी पडणे हे प्रमाण कमी झालेलं आहे. कसं आहे, भारत फोर्स कंपनी नळ्याचं गटर दिलेलं आहे आम्हाला. सिमेंटच्या नळ्या टाकून गटर बंदिस्त करून दिलेलं आहे. आपलं आरोग्य केंद्र सुशोभित असावं म्हणून या आरोग्य केंद्राला आपण वॉल कंपाऊंड दिलेलं आहे. त्याचप्रमाणे पेवर ब्लॉक्स बसवलेले आहेत. 24 तास या ठिकाणी आपण त्यांना चांगल्या पद्धतीने व्यवस्था देत आहोत. Telemedicine avails healthcare accessibility to people who live in isolated communities. प्रत्यक्षात डॉक्टर व्हिडिओ कॉलद्वारे माणसांशी संवाद साधतात. टेलिमेडिसिन दवाखाना झाल्यामुळे माणसाची पैशाची व वेळेची बचत झालेली आहे. या क्लिनिकमध्ये आम्हाला उच्च दर्जाचे डॉक्टर ऑनलाईन अवेलेबल आहेत. या पवित्र अशा कृष्णा तीरावर CSR ॲक्टिव्हिटीमधून या ठिकाणी एक सर्व सोयी नियुक्त अशा पद्धतीची चांगली स्मशानभूमी इथं उपलब्ध करून दिली गेली की ज्याचा या 4 गावातील 8,000 लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो. Education is the single premise for progress in every society. And what our illustrious teachers and their humble wards need is basic infrastructure. आता आमच्या शाळेचंच पहा की इथं वॉल कंपाऊंड नव्हतं, भिंत नव्हती. तर त्या भिंत नसल्यामुळं संपूर्ण परिसरातून लोक येणं जाणं, जनावरं, वाहनं सर्व येत जात होती. त्यामुळं शाळेच्या वातावरण पूर्णतः बिघडलेलं असायचं. पण आता भिंत मिळाल्यामुळं हे असं इतकं सुंदर वातावरण भिंतीमुळं झालेलं आहे की परिसरातील सर्व लोक हे शाळा पाहण्यासाठी येत आहेत. अगदी पर्यटनासारखं आपल्याही गावामध्ये अशा पद्धतीचं वातावरण निर्माण व्हावं अशी एक प्रेरणा घेऊन या गावातून जात आहेत. We also support creative efforts by communities which spark new thoughts and actions towards preserving and developing social and environmental goals. आता कोरोनाचा गेल्या वर्षी 2 वर्षाचा जो महामारीचा काळ होता, या काळात सगळी माध्यमं थांबली, पण भारत फोर्स ही कंपनी एक असं माध्यम आहे जे आमच्यासाठी वरबाप म्हणून झालेलं, एक मायबाप म्हणून झालेले संधी आहे. भारत फोर्ज लिमिटेड पुणे यांचं CSR डिपार्टमेंट
हे खऱ्या अर्थानं मी जे पाहतोय महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये एक वेगळं पण असणारं डिपार्टमेंट आहे. वेगळं पण एवढ्यासाठी मी म्हणेन की गावाची पाहणी, गावाची गरज, त्यांची गावाची मिटिंग, त्या गावाला सगळ्याला एकत्र घेणं, पक्षविरहित कामकाज, त्या गावाचं नेतृत्व कोण करतंय, तर कुठल्या पक्षाचं आहे याच्याशी कुठेही काडीमात्र संबंध न ठेवता केलं जाणारं काम, त्या गावामधला माहोल बदलण्याचं काम खऱ्या अर्थानं भारत फोर्ज कंपनी करते. At Bharat Forge, we never say that we have adopted a village because sustainability of the project is important, and for that we would like to be the catalyst in the process of development. After treading 4 decades, touching millions of lives in the movement towards upliftment of the community, we are aware that this is just a beginning in a long, long journey.